बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघणार आहे। जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। देशमुख कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। लक्ष्मण सोळंके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। लक्ष्मण, बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल आणि या मोर्चामध्ये नेमके कोणकोणते नेते सहभागी होतील? निश्चितपणे ऋतुजा, आपण बघू शकतो की बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह परभणीच्या घटनेच्या निश्चितार्थ आज जालना शहरातील जे संभाजी महाराजांचा चौक आहे या ठिकाणून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुरेश धस, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे आणि त्याचबरोबर स्थानिक नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहभागी होण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो की स्थानिक नेत्यामध्ये अर्जुन खोतकर असेल, त्याचबरोबर माजी आमदार कैलास गोरंट्याल असेल, त्याचबरोबर बबनराव लोणीकर असेल आणि नारायण कुचे असेल, संतोष दानवे असेल, या स्थानिक नेत्यांचाही सहभाग असणार आहे। त्याचबरोबर या मूक मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय असल्यामुळे सर्व पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। राजेश टोपे सुद्धा सहभाग घेणार असल्याची माहिती समोर येते। आपण बघू शकतो की हा 10 वाजल्यापासून या ठिकाणी आता जो समाज आहे तो जमा व्हायला या संभाजी चौकात सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। कारण आपण बघू शकतो की काल पैठणचा मोर्चा असेल, त्या अगोदरचा बीडचा असेल, परभणीचा असेल, या मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे प्रकरणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या संतोष देशमुख खून प्रकरणातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती। त्याचबरोबर जे वाल्मिक कराड यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। त्याच प्रकारची या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील असेल किंवा सुरेश धस असेल या ठिकाणून काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।